नाही, खरं तर 3-4 मीटिंगा मुख्यमंत्री महोदय सुरू झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये इतिवृत्तामध्ये सरळ सरळ निर्देश दिले, जसं घरकुलाच्या संदर्भात असेल, पगारवाढीच्या संदर्भात असणार, दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्यात असणार असेल, बोगस प्रमाणपत्र धारक असेल त्याच्यावर कारवाई असणार, बजेटच्या किमान 5% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करावा. एकंदरीत या सगळ्या विषयावर वारंवार मुख्यमंत्री मोदयांनी मिटिंगा घेतल्या, पण प्रशासनानं त्याच्यावर काही गंभीर दखल घेतलेली दिसत नाही. त्याच्यामुळे आज सगळे प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव मुंबईतून आंदोलन करत आहेत. पण सरकारनं लक्ष घातलं पाहिजे का? गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत, परंतु सरकार बदलत आहेत, परंतु बांधवांना न्याय मिळत नाही अशी स्थिती आहे. बऱ्यापैकी काही मागण्या आम्ही 5-10% दिव्यांग मंत्रालयाची मागणी पूर्ण झाली, पण पगारवाढीची मागणी तुम्ही लाडक्या बहिणीला आल्या आल्या 1500 देत आहे. दिव्यांग 200 पासून सुरू झाला, मग 600 भेटलं, 600 नंतर 1000 दिले, 1000 नंतर आता 1500. ते पण 3-3 महिने भेटत नाही. 3-3 महिने झाले आता दिव्यांगाला पगार बंद आहे, नाही दिला. दर महिन्याला ते 5 तारखेच्या आत भेटायला पाहिजे. अजितदादांना आश्वासन दिलं होतं की आम्ही 5 तारखेच्या आत पगार देऊ, नाही 5 तारखेच्या आत दिलं तर मी सचिवाचा पगार नाही देणार असं आश्वासन मंत्रालयात दिल्यानंतर, विधानसभेत दिल्यानंतर ती पूर्तता होत नाही आहे. मंत्रालय झालं पण बजेट नाही आहे. 1400 कोटी दिले, त्यातले 1200 कोटी तर मला असं वाटतं का कर्मचाऱ्यावर खर्च होते. म्हणून या मागण्या अतिशय रास्त आहे. मी लाडक्या बहिणीला जसं 1500 दिले, तसं माझं असं म्हणणं आहे का ते चांगलं केलं जे काही दिले असेल ते. कष्टकऱ्यांसाठी योजना नाही आहे देशामध्ये, राज्यामध्ये पण नाही आहे. आणि अडचणीत असणारे लोक, अडचणीत म्हणजे काय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, बहुविकलांग आहे, त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नाही याचंच न वाटतं. बाहेर राज्यामध्ये किमान 3000 पर्यंत मानधन आहे, आम्ही ते 6000 मागतोय. त्या मधातला एक मार्ग काढला पाहिजे सरकारनं आणि ती पगार वाढ केली, मानधन वाढ केली पाहिजे. जे आंदोलन करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या योजनेतले किंवा आमचे पैसे जे आहेत ते इतर योजनांकडे वळवण्यात आले, तसं काय घडलंय का? काय नाही, काही 5% महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्तरावर ही कारवाई बऱ्यापैकी केल्या जातं. ते इतर 5% हा व्यक्तिगत दिव्यांगावरच खर्च व्हायला पाहिजे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तसं करत नाही. तो बाकी योजनेवर तो खर्च केला जातो, ते चुकीचं आहे. जसं तर महानगरपालिका मुंबई 30 कोटी रुपये गेल्या 4 वर्षापासून वाटप केलं, तो इतर बाकी ठिकाणी खर्च करत आहे. तर अशा प्रकारची फसगत जर दिव्यांगासोबत होत असेल तर आज आंदोलन इथं आहे, उद्या राज्यभर वाढेल. याची म्हणजे खबरदारी घेतली पाहिजे. आजचं आंदोलन किती म्हणजे चालू आहे? चालू जेथपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही, भूमिका सरकार घेत नाही, तोपर्यंत चालू आहे. सर, तुम्ही म्हटलेला आहात की अल्टिमेटम देता आहात का? तुम्ही म्हटलात की राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल. तुमचा रोख लाडकी बहीण या योजनेवर सुद्धा आहे. नाही, लाडकी बहीणला द्या, पण माझं असं मत आहे कष्टकऱ्यांसाठी का आहे? श्रमावर आधारित योजना आहे का? तर जो 12-12 घंटे काम करतं फॅक्टरीमध्ये किंवा शेतामध्ये जो मजूर काम करतं त्याच्यासाठी सरकारची योजना आहे का? तर नाही. जो अडचणीत आहे, मग आमच्या विधवा भगिनी असेल, आमचे दिव्यांग बांधव असेल, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, हे अडचणीत असणारे लोक आहे, याच्यासाठी काय योजना नाही तुमच्या? आणि तुम्ही जे ई रिक्षा दिला ते अर्धे बोगसच आहे. प्रचंड पैसा खाल्ला अधिकाऱ्यांनी त्याच्या. राज्यभर आंदोलन पुकारणार आहात? मला वाटते आज त्यांनी तोडगा काढला नाही तर मग लगेच राज्यभर आंदोलन सुरू करू. भाऊ, दुसरा वेगळा प्रश्न, मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 9 दिवसापासून आंदोलन जे आहे ते सुरू होतं, त्यांनी आता मागे घेतलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी सरकारवर ताशेर बोललेलं पाहायला मिळत आहे. तुमचं काय म्हणतं? मला असं वाटतं आता हे 3रं-4थं त्यांचं उपोषण आहे. या आरक्षणाच्या बाबत जे काही घोळ केला आणि संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याच्यामुळे अडचणी जास्त वाढलेल्या आहे. त्याचं मुळात काय कारण आहे ते शोधणं गरजेचं आहे. मी मागे म्हटलं होतं का एक तर तुम्ही केंद्रात 10% ओबीसी मध्ये वाढवून घ्या. केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे, ज्यात ओबीसी मध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि मराठ्यांना पण आरक्षण भेटेल.
या भूमिका सरकारनं सरळ सरळ आता तिथं घेतल्या पाहिजे. काय तर 10% मराठ्यांना आरक्षण देण्याचं आता अनिश्चितता वाढलेली आहे. त्यामध्ये लोकांचा मराठ्यांचा काही त्याच्यावर विश्वास नाही झाला. आणि ते कोर्टात टिकन का नाही टिकलं तर मग पुन्हा अडचण निर्माण होऊन जाईल. म्हणजे जो मराठा आहे तो गरीब आहे हे मान्य केलं, पण गरीब आहे पण आरक्षण का नाही, तर त्याला ओबीसी मध्ये आपण देत नाही आणि 10% आपण स्पेशल मराठ्यांसाठी आरक्षण देतो तर ते टिकणार नाही. आणि अशामध्ये त्याचं ते मरण होत आहे. त्याच्यामुळं राज्यामध्ये दरी निर्माण होत आहे. ओबीसी आणि मराठा असे एक वाद सुरू होत आहे. याचं मूळ कारण सरकारनं खरं तर शोधलं पाहिजे आणि स्पष्टता आणली पाहिजे. ओबीसी सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत, त्यांचं सुद्धा आंदोलन तेच त्यांनाही विश्वास देणं गरजेचं आहे. हे कसं आहे का, ही राजकीय काही स्वार्थापोटी काही पक्ष जर अशा पद्धतीनं करत असेल, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर त्याचे परिणाम राज्यातल्या सगळ्याच घटकावर पडेल. ते होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. ओबीसींना विश्वास देणं गरजेचं आहे आणि मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल यावर पुढाकार घेणं. मागं मी म्हटलं होतं का मराठा जर हा कुंभी नाही तर दुसरा तो कोण आहे ते पण सिद्ध करता आलं पाहिजे. ते करता येत नाही या सरकारला. त्याने सांगितलं पाहिजे का मराठा कुंभी नाही आहे, तो शेती करतच नाही, तो व्यापारच करतो, हे स्पष्ट सांगितलं पाहिजे ना. काल एक अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण जे आहे ते घडलं आणि त्यानंतर आता आज कोर्टाने जे आहे ते सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत. अशा पद्धतीने एखादा आरोपी पोलिसांची बंदूक घेतो कसा किंवा ती बंदूक ब्लॉक का नव्हती, असे सगळे अनेक प्रश्न जे आहेत ते कोर्टाने उपस्थित केले आहेत. तुमचं काय मत आहे? ते थोडं फिल्मी आहे सगळं. म्हणजे कशा पद्धतीनं ते होत आहे, म्हणजे एखाद्या चित्रपटमध्ये दाखवू नये अशा पद्धतीनं काही सीन ते पण बॅन आणतात चित्रपट काही सीन. इथे तर डायरेक्टच झालं. म्हणजे आपण जर पोलीस अशा पद्धतीनं त्यांची बंदूकच घेऊन जात असेल आणि तो आरोपी घेऊन जात असेल एकटा, तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. त्यावर बऱ्याचशा जाहिराती दिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्राच्या जाहिराती दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तेव्हा भाऊ बदलापूर अशा पद्धतीने उलटा चोर संन्यास को डांटे असं आहे. म्हणजे आम्ही वाईट नाही, उलट हमने तो कुछ बडा काम किया. सरकारनं अशा पद्धतीने जाहिराती देणं अयोग्य आहे, असं क्रेडिट घेणं अयोग्य आहे असं मग चुकीचं आहे ना. अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टीवर आपण क्रेडिट घेतलं पाहिजे. ताळमेळ तुम्ही आखरी त्याला प्रोत्साहन देत आहे तर चुकीचंच आहे. कुठल्या गोष्टीचं मी क्रेडिट घ्यावं याचं जर मोठ्या पक्षांना किंवा सरकारला समजत नसेल तर दुर्दैव आहे. एक राजकीय प्रश्न असेल, पंकज मुंडे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की महायुतीत आता मला जागा नाहीये, त्यामुळे मला विधान परिषदेवरती जावं लागेल. म्हणजे आगामी निवडणुकीत त्यांना विधानसभा क्षेत्रच नाही किंवा विधानसभेसाठी त्यांना कुठेही लढता येणार. ते खरं आहे ना, कुठं काय विधानसभेत मुंडे आहेत. अजितदादा जर राहिले तर, अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे. अजितदादा राहतील असं वाटत नाही तुम्हाला? आता बऱ्यापैकी असं वाटतं चित्र. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बराच फुटफाट होईल. महायुतीतनं बाहेर पडतील अजित. हा, त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल. तुमच्यासोबत येणार आहेत का नाही, ते आम्ही सांगू नाही शकत. ते तर आमचं सर्व सुकाणू समिती ठरेल, कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं. पण अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमची वक्तव्य कायमच काही संकेत आहे तसे, काही राजकीय संकेत आहेत की महायुतीतून अजितदादा बाहेर पडतील असं आहे संकेत. जसं तुमचे सूत्र असते तसे आमचे पण सूत्र आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठे फटाके फुटणार आहेत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.